आज आपण बनवतोय मस्त असे उपासाचे गुलाबजामुन। तर इथे मी एक रताळू घेतलेले आहे उकडून आणि त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आणि स्वच्छ असं आपल्याला एकदम मस्त असं किसून घ्यायचे। आणि रताळ्याचे गुलाबजामुन एकदम मस्त असे अप्रतिम असे झालेले आहेत। आणि एक वाटी आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे, 2 वाट्या रताळ्याचा किस। आणि तुम्ही ह्याच्यात मिल्क पावडर किंवा अजून खवा पण टाकू शकता थोडासा। तर असं आपल्याला मस्त पीठ लावून घ्यायचं आणि त्याचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे। तुपात किंवा तेलात तुम्ही तळून घेऊ शकता। इथे मी 1 कपभर साखर घेतलेली आहे, अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला पाक बनवायचा आहे। अशी या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। पाक पण आपला रेडी आहे बघा। मंद आचेवर असे आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे उपवासाची। आणि गरम गरम आपले गुलाबजामुन जर तळून झाले तर आपण पाकात टाकून देऊ। 1 तासभर असं झाकून ठेवू। वर थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे। मस्त आपले गुलाबजामुन तयार आहेत बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। आपले तयार आहेत उपवासाचे गुलाबजामुन। खूप छान झालेत बघा, टेस्टी मस्त। बाय बाय।